बाहेरचे पण काम करतात. हो सर, ॲटोवाले सगळे येतात ना संध्याकाळपासून तर आम्ही तुम्हाला मिळत नाही. नाही सर. या दोघांनी ताबडतोब करावं सस्पेंड. बरोबर करा ऐसे फोन करा दोघांना. बिलकुल खोटा बोलायचं माझ्यावर. प्रश्न आहे म्हणजे काय हे लोक खोटं बोलतात. बाहेरचे ऑटो ड्रायव्हर येऊन तिकडे शौचालयाचा वापर करतात. परिवहन मंत्री सरनाईक यांची अमरावती बस स्थानकात रात्री 10 वाजता अचानक पाहणी. मंत्री सरनाईक संतापले. 2 अधिकाऱ्यांना निलंबनाचे थेट आदेश. शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे काल अमरावती दौऱ्यावर होते. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान अमरावती बस स्थानकाची त्यांनी आकस्मिक पाहणी केली. या पाहणी दरम्यान बस स्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसेच चालक आणि वाहकांमधील व्यवस्था पाहून मंत्री सरनाईक संतप्त झाले. परिसरातील ढिसाळ व्यवस्थापनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांच्या या अचानक कारवाईमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे. दरम्यान बस स्थानकाची स्वच्छता आणि व्यवस्थापन सुधारण्याबाबत त्यांनी संबंधितांना कडक सूचना दिल्या आहेत. अतिशय घाणीचं साम्राज्य या अमरावती डेपोमध्ये निर्माण झालं होतं आणि स्वच्छता कर आम्ही सर्वसामान्य प्रवाशांकडून घेतोय. दर तिकिटामागे 2 रुपये घेत असताना दर 4 तासांनी हा डेपो स्वच्छ व्हायला पाहिजे. डेपोची साफसफाई व्हायला पाहिजे. डेपोचे आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना गरम पाणी आंघोळीला मिळालं पाहिजे, थंड पाणी प्यायला मिळालं पाहिजे. सर्वसामान्य प्रवाशांना थंड पाणी मिळालं पाहिजे. दर मिनिटांनी जे शौचालय आहे ते शौचालयाची सुद्धा साफसफाई करायला हवी. परंतु तशी बरी परिस्थिती इकडे दिसत नाहीये. कुठल्याही ठेकेदाराकडून काम करून घेत नाहीये. मशीन्स त्या ठेकेदाराचे तिकडेच पडलेले आहेत आणि त्यामुळे जर बेजबाबदाररीत्यानं आमचे जर अधिकारी आणि कर्मचारी वागत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. मी 2 अधिकाऱ्यांना ताबडतोब जागेवर निलंबित केलेलं आहे.